एससी उपवर्गीकरण म्हणजे काय? कोणत्या जातीचं आरक्षण कमी होणार, कोणत्या जातीचं आरक्षण वाढणार, सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आणि याचा सामान्य लोकांवर काय परिणाम होऊ शकतो, नेमकं प्रकरण आहे तरी काय? चला सोप्या भाषेत सांगतो. महाराष्ट्रात एससी म्हणजेच अनुसूचित जातीला एकूण 52% पैकी 13% आरक्षण दिले आहे आणि एससी प्रवर्गातील एकूण 59 जातींना हे 13% आरक्षण मिळते. मग आता अनेक राज्यांचा दावा आहे की या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा यामधील काही मोजक्या जातींना झाला, तर अनेक जाती अजूनही मागेच राहिल्या. म्हणूनच एससी प्रवर्गात उपवर्गीकरण करून सर्वात मागासलेल्या जातीसाठी स्वतंत्र कोटा ठेवण्याची मागणी करण्यात आली. उपवर्गीकरण म्हणजेच एससी प्रवर्गातील 59 जातीपैकी एखाद्या विशिष्ट अतिमागास राहिलेल्या जातीसाठी याच 13% मधूनच काही टक्के आरक्षण राखीव करणे होय. याआधी सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये दिलेल्या एका निर्णयात राज्यांना एससी उपवर्गीकरणाचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र अनेक राज्यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आणि आता 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना ठराविक अटीसह एससी आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता समर्थकांच्या मते यामुळे आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने वंचितापर्यंत पोहोचेल, तर विरोधकाचे म्हणणे आहे की यामुळे एससी समाजात विभागणी होऊ शकते आणि संविधानाच्या मूळ भावनेला धक्का लागू शकतो. अनेक राज्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात यासाठी समितीचा अहवाल सादर झाला असून त्यावर चर्चा सुरू आहे. तुमचं मत काय? एससी उपवर्गीकरण गरजेचं आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.